नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोर्स बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एक सरकारी भरती आलेली आहे वाहन चालक या पदाकरता. बघूया लेटेस्ट अपडेट भरतीबद्दल. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकोर्स बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग बघूया डिटेल्स. मित्रांनो, पद जसं बोललो तर वाहन चालक नावाचं पद आहे. एकूण 4 संख्या आहे पदांची. सरकारी भरती आहे. डिटेल्स आपण बघणारच आहोत. शैक्षणिक पात्रता म्हणाल तर केवळ 10वी पास असेल. वाहन चालन परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि तुमच्याकडे काही अनुभव असेल तर तुम्ही या पदाला सरळ अर्ज करू शकता. वयमर्यादा मात्र 18 ते 25 हा वयोगट असेल. नियमाप्रमाणे तुम्हाला वयामध्ये सवलत असेल. वेतन बघा किती छान आहे. 19,900 ते 63,200 एवढं वेतन या पदाकरता असेल केवळ 10वीवरती. आता भरती कुठं आहे सगळ्या डिटेल्स आपण बघूया. बघा, ही भरती निघाली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच NIELIT. ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा उपक्रम आहे. या अंतर्गत तुम्हाला ही भरती इथं उपलब्ध आहे. व्हॅकन्सीज बघू शकता. ह्या आहेत स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे जो स्टाफ असेल त्या इन्स्टिट्यूटमधला त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या स्टाफच्या इथं ड्रायव्हर म्हणून काम करायचं आहे. ग्रुप सीचं पद आहे नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल जनरल सर्व्हिस कॅटेगरीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. 4 पदं आहेत. टोटल 4 पदं. सामान्य करता 3 आणि इकॉनॉमिकल विकास सेक्शन करता 1. लेवल वेतन 19,900 ते 63,200. क्वालिफिकेशन बघा 10वी पास असेल, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि अनुभव असेल कार चालवण्याचा 3 वर्षाचा, तुम्ही अर्ज इथे करू शकता. वयमर्यादा 18 ते 25. सिलेक्शन प्रोसेस आता कशी असेल बघा. रायटन टेस्ट असेल ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि त्यानंतर स्किल टेस्ट. निश्चितच तुमची ड्रायव्हिंग स्किल त्या ठिकाणी पाहिल्या जाईल. 2 वर्षाचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोबेशन पिरियड असेल. तो पिरियड संपला की तुम्ही सरळ त्या ठिकाणी परमनंट होऊन जाणार. आता या ठिकाणी बघा व्हॅकन्सी कशा आहेत तर त्या आपण बघितल्या साऊथर्न रिजनमध्ये आणि वेस्टर्न रिजन याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी वाटलेल्या आहेत. प्लेस ऑफ पोस्टिंग तर बघा, पर्सन जो आहे तो भारतामध्ये कुठंही टाकला जाऊ शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. SSC प्रमाणेच कुठेही याची पोस्टिंग होऊ शकते. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल भारतामध्ये कुठेही जॉब करायची, ही पोस्ट तुमच्याकरता अतिशय छान असू शकेल. आता अर्ज कसा करायचा आहे तर बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि कसा करायचा आहे तेही आपण बघून घेऊया. सिलेबस काय असेल बघा. तर स्कीम ऑफ रिटर्न एक्झामिनेशन तर बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये तुम्हाला 4 ग्रुप टाकलेले आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स अँड एलिमेंटरी मॅथ्स, जनरल इंग्लिश किंवा जनरल हिंदी आणि ट्रॅफिक रूल्स रेग्युलेशन संबंधी आणि ड्रायव्हिंग टेक्निक संबंधी तुमची त्या ठिकाणी हे टेस्ट असेल. एकूण 120 प्रश्न, 120 गुणांकरता 2 तासाचा पेपर असेल. राईट ऑफमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पास व्हावं लागेल. सिलेबस वगैरे कसा असेल तर त्यांनी त्या ठिकाणी 10वीच्या बेसवर सांगितलेलं आहे. स्किल टेस्ट ही तुमची त्या पद्धतीने होणार आहे. टेस्ट कुठं होणार आहे तुमच्या स्किल टेस्ट आणि एक्झाम तर बघा, महाराष्ट्राकरता मुंबई हे त्यांनी सेंटर दिलेलं आहे. त्यामुळे मुंबईला जाऊन तुम्ही हे एक्झाम त्या ठिकाणी आरामात देऊ शकता. सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल तर हे संपूर्ण डिटेल्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता या भरतीबद्दल आणखीन डिटेल्स जर बघायचे असतील तर आपण आता पुढे वळूया. तर बघा, अर्जाला कधी सुरुवात झाली आहे तर अर्ज 28 तारखेला सुरू झाला आहे जानेवारीला, परंतु अजूनही बराच वेळ आहे. 26 फेब्रुवारी या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायची शेवटची तारीख आहे. म्हणजे अजून तुमच्याकडे पूर्ण आठवडा आहे. तुम्ही नक्की अर्ज करायला हरकत नाही. बहुपर्यायी परीक्षा आपण बघितली 120 गुणांची असेल. स्किल टेस्ट असेल. ॲप्लिकेशन फीस तुमचा जर खुला प्रवर्ग असेल त्यासंबंधी इतर तर तुम्हाला 300 रुपये असतील. SC ST आणि महिला प्रवर्ग असेल तर कुठलंही अर्ज शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं काम नाही आहे. अर्ज कुठून करायचा आहे तर बघा, ही ती वेबसाईट आहे किंवा लिंक म्हणू शकता recruit.delhi.NIELIT.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स करायला हरकत नाही. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट. अतिशय छान अपडेट आहे. प्लीज इतरांना शेअर करा. ड्रायव्हिंग स्किल असेल आणि 10वीवर असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की अर्ज करायला हरकत नाही. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.